अखेर 30 तासांच्या प्रतीक्षेनंतर लालबागच्या राजाला हा निरोप आता दिला जातोय आणि यानंतर वळूयात आजच्या सर्वात मोठ्या घटनेकडे म्हणजेच चंद्रग्रहणाकडे। 2025 वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण अगदी थोड्याच वेळात सुरू होईल। आज खग्रास चंद्रग्रहण होणार आहे। आकाशात लाल बुंद चंद्र दिसणार आहे। यालाच ब्लड मून किंवा रेड मून असंही म्हटलं जातं। रात्री 9:58 ग्रहणाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा 1:27 चंद्रग्रहण सुटणार आहे। खगोल अभ्यासक आणि विज्ञान प्रेमींसाठी आजची रात्र खास असेल, तर सर्वसामान्यांमध्ये सुद्धा ब्लड मून पाहण्याची उत्सुकता आहे। पण हे चंद्रग्रहण भारतामध्ये कुठे कुठे दिसणार आहे आणि चंद्रग्रहण थेट डोळ्यांनी पाहता येईल का, या सगळ्या संदर्भात काय अंधश्रद्धा श्रद्धा मानल्या जातात आणि या सगळ्या संदर्भात खगोल तज्ञांचं नेमकं काय मत आहे, यावर आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत। मात्र त्याआधी एक नजर खास रिपोर्टवर टाकूया। 2025 या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे। हे चंद्रग्रहण या वर्षीचं खग्रास चंद्रग्रहण असेल। भारतीय वेळेनुसार 7 सप्टेंबरला रात्री 9:58 हे ग्रहण सुरू होईल आणि रात्री उशिरा 1:26 हे ग्रहण संपेल। रात्री 11:42 ते 12:47 या काळात चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत असणार आहे। पूर्ण ग्रहणादरम्यान चंद्र लाल होईल आणि हे दृश्य सुमारे 65 मिनिटं दिसणार आहे। हिंदू मान्यतेनुसार सूतक काळ ग्रहणाच्या वेळेच्या 9 तास आधी म्हणजे दुपारी 11:42 पासून सुरू होईल। जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होतं। या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली चंद्राच्या संपूर्ण प्रकाशाला व्यापते। जेव्हा चंद्र हळूहळू पृथ्वीच्या मागे येतो तेव्हा त्याचा रंग गडद होतो आणि तो तांब्याच्या रंगासारखा म्हणजेच गडद लाल दिसू लागतो। या चंद्रग्रहणाला रेड ब्लड मून असंही म्हणतात। जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका ओळीने येतात अँड दे अलाइन इन अ स्ट्रेट लाईन, याला चंद्रग्रहण म्हणतात। आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि उद्या जे घडणार आहे ते टोटल लुनार इक्लिप्स म्हणजे संपूर्ण चंद्र लाल दिसणार आहे, कारण पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यानंतर आणि त्यातल्या त्यात लाल रंग स्कॅटर होणार आहे ॲटमॉस्फिअरमध्ये आणि म्हणूनच लाल संपूर्ण ब्लड मून असा दिसणार आहे। आणि खग्रास ग्रहण म्हणजे जेव्हा संपूर्ण सावली म्हणजे पृथ्वी कव्हर करते चंद्राला, त्यावेळेला आपण खग्रास किंवा आपण टोटल लुनार इक्लिप्स म्हणतो, यावेळेला होणार आहे ते। आणि जेव्हा पार्शियल असतं तेव्हा थोडीच पृथ्वीची सावली पडते, कारण संपूर्ण पृथ्वीने कव्हर केलं नाही तर त्याला पार्शियल किंवा खंडग्रास म्हणतात। हवामान स्वच्छ असल्यास भारतातील तब्बल 15 शहरांमध्ये हे चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे। भारतात हे चंद्रग्रहण दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू यासह हैदराबाद, पुणे, लखनौ, जयपूर, चंदीगड, अहमदाबाद, गुवाहाटी, पटना, भोपाळ आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये दिसणार आहे। तर भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका आणि अमेरिकेसोबतच युरोप आणि आशियाई देशांमध्ये सुद्धा हे चंद्रग्रहण दिसेल। चंद्रग्रहणाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात। चंद्र उघड्या डोळ्यांनी पाहायचा की नाही असा पेच अनेकांना पडतो। ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं अशुभ मानलं जातं, पण विज्ञानानुसार चंद्रग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते। सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही, कारण त्यामुळे दृष्टिदोष उद्भवण्याची शक्यता असते। पण चंद्रग्रहण मात्र उघड्या डोळ्यांनी पाहता येतं। चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही चष्म्याची किंवा संरक्षक काचेची आवश्यकता नसते। संशोधकांच्या अभ्यासानुसार सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं कधीही सुरक्षित मानलं जातं। याशिवाय चंद्रग्रहणाबाबत अनेक समजही आहेत। या काळात बऱ्याच गोष्टींवर निर्बंधही असतात। ग्रहण काळात देवांच्या मूर्तींना स्पर्श करत नाहीत। ग्रहण काळात झोपू नये, केस किंवा नख कापू नयेत, स्वयंपाकघरात काम करू नये, जेवण करू नये, ग्रहण काळात खरेदी करू नये, गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये किंवा आकाशात पाहू नये, असे अनेक समज ग्रहणाशी निगडीत आहेत। सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असे सेलिस्टियल इव्हेंट्स होतात, त्यावेळेला अंधश्रद्धा किंवा काही गोष्टी लोक पाहतात, धार्मिक किंवा या गोष्टी असतील तर आपण ज्याला म्हणतो म्हणजे जसं एक
म्हणजे डेथ झाल्यानंतर आपण सूतक म्हणतो तसंच याला पण म्हणतात. तर थोडा वेळ लोक स्वयंपाक करत नाहीत, जेवत नाहीत किंवा धार्मिक विधी नाही करत. पण मला वाटतं की एक सायंटिफिक टेम्परामेंट किंवा थॉट प्रोसेस किंवा विश्वास असल्यामुळे मला वाटतं की तोच चंद्र आहे, तोच सूर्य आहे आणि पृथ्वीमध्ये आल्यामुळे काही असं काही वेगळं घडणार नाही आहे किंवा पॉयझनिंग किंवा ज्याला म्हणतात टॉक्सिक किंवा असे वातावरण किंवा गॅस स्प्रेड होतो आणि प्रकाशाचा वेगळा एक अनुभव येतो किंवा असे काही अंधश्रद्धा किंवा पूर्वीपासून ज्या गोष्टी मनात आपण ठेवलेल्या आहेत किंवा या रूढी किंवा पद्धती आहेत आणि हेच अनेक गोष्टी या गोष्टी लोक पाळतात की पाणी भरायचं नाही त्यावेळेला किंवा काही गोष्टी आपण करायच्या नाहीत, पाळायच्या असतात. पण मला वाटतं की या सगळ्या गोष्टी रोज जशा घडतात तशाच असणार आहेत. तब्बल 28 वर्षानंतर खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, त्यामुळे खगोल अभ्यासकांसाठी मात्र ही मोठी पर्वणी असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. एकूणच अंतराळातल्या या अद्भुत घटनेविषयी आता आपण अधिक चर्चा करणार आहोत, अधिक माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत अंतराळ शास्त्रज्ञ लीना बोकील तसंच खगोल अभ्यासक डाक्रू सोमन. दोघांचे आपण या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. लीनाजी, सुरुवातीला आपल्याकडे येतेय या चंद्रग्रहणाच्या संदर्भातल्या नेमक्या काय वैशिष्ट्य आहेत ते जाणून घ्यायचं आहे, नेमकं महत्त्व काय आहे ते सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे. एकतर ही एक सेलेस्टियल इव्हेंट आहे हा, म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका ओळीने लाईनमध्ये येतात, अलाइन होतात. दिस इटसेल्फ इज ए सेलेस्टियल किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट, म्हणजे खगोलशास्त्रीय ही एक घटना असते. आणि हा स्पेशल का असतो तर प्राचीन काळापासून खूप पूर्वीपासून जेव्हा आपले पूर्वज म्हणजे शास्त्रज्ञ होते, भास्कराचार्य, आर्यभट्ट आणि अशा लोकांनी पण खूप अभ्यास केला होता. त्यावेळेला दुर्बीण नव्हती, बायनॉक्युलर्स नव्हते, काहीच नव्हते हे टूल, तरी पण फक्त निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन करून खूप गोष्टींचे शोध लावले होते. आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे वेस्टर्न वर्ल्डला म्हणजे ग्रीक्स किंवा रोमन आणि युरोपमध्ये असं वाटायचं की पृथ्वी सपाट आहे, पण आपल्या शास्त्रज्ञांनी पूर्वजांनी शोध लावलेला होता की पृथ्वी गोल आहे, म्हणजे स्फेरिकल आहे. आणि सावली सर्क्युलर पडल्यामुळे म्हणजे आपल्याला हे सगळं एक्लिप्सच्या वेळेला म्हणजे ग्रहण जेव्हा होतं त्याच वेळेला या गोष्टी अधिक माहिती मिळते किंवा अभ्यास करतो आपण आणि जास्त निरीक्षण करतो. त्यामुळे ही अतिशय स्पेशल मोमेंट असते. आणि तसाच आजचं ग्रहण सुद्धा खूप स्पेशल आहे, मोठ्या लॉंग ड्युरेशनचं आहे, तब्बल 1.5 तास आणि आधीचा आणि नंतरचा काळ. त्यामुळे रेड मून म्हणजे हा चंद्र जसा मंगळ ग्रहासारखा लाल दिसायला लागतो, त्यामुळे इतकं छान वाटतं बघायला. इट इज व्हेरी स्पेक्टॅक्युलर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपलं चांद्रयान-3 म्हणजे विक्रम लँडर 2 वर्षापूर्वी चंद्रावर लँड झाला. त्यापूर्वी थिअरटिकल सायंटिस्ट असतात म्हणजे लुनार सायंटिस्ट, भारतातले इस्रोचे शास्त्रज्ञ किंवा नासाचे एक्सपर्ट्स हे थिअरटिकली खूप गोष्टी म्हणजे त्यांचे पॉस्ट्युलेट्स किंवा थिअरीज असतात. पण जेव्हा ग्रहण होतं किंवा आपण जेव्हा खरोखर आपला लँडर लँड झाला त्यावेळेला प्रत्यक्षात काही गोष्टी उलगडल्या. त्यामुळे ग्रहण एक प्रिकर्सर असतो, म्हणजे लुनार लँडिंगच्या आधी ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या अशाच पूर्वी पास्टमध्ये शास्त्रज्ञांनी काही शोध लावले होते. आणि चंद्राचं तापमान कमी जास्त होतं ग्रहणच्या वेळेला आणि रंग तर आपल्याला इथे बसून लाल दिसतो, कारण स्कॅटरिंगमुळे रेलिक स्कॅटरिंग म्हणजे हे एक ऑप्टिकल फिनॉमिनन असतो. हा प्रकाशाचाच एक ऑप्टिक्सचा लाईटचा अभ्यास करणाऱ्यांना हे अधिक कळेल. तर जसा आपला सनराईज आणि सनसेट असतो त्यावेळेला लाल रंग दिसतो सूर्याचा, तसाच तोच इफेक्ट आहे, फक्त इथे चंद्र ॲटमॉस्फिअर मध्ये लाल रंग अधिक स्कॅटर झाल्यामुळे लाल रंग दिसतो आपल्याला. इथे बसून पृथ्वीवरून चंद्र लाल दिसतो, त्यामुळे आपण आता त्याला ब्लड मून किंवा रेड मून म्हणतो. तर अशा अनेक गोष्टींचा अभ्यास सुरू आहे. आणि माझ्या सुद्धा स्टुडंट्सना मी सांगितलेलं आहे की तुम्ही
फोटोग्राफ्स कॅप्चर करा, म्हणजे ॲस्ट्रोफोटोग्राफी. आणि जे थेरटिकल सायंटिस्ट आहेत त्यांना मी ग्रुपवर तुम्ही फोटोज शेअर करा, कारण इथे पुण्यात जरा वातावरण ढगाळ आहे. लीनाजी, पण चंद्रग्रहणासाठी नेमकी पोषक खगोलीय स्थिती काय असते आणि त्याचे किती प्रकार असतात? पार्शल एक असतो प्रकार, म्हणजे जेव्हा पेनम्ब्रा किंवा इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात म्हणजे खंडग्रास, तर त्यावेळेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अगदी लाईनमध्ये, स्ट्रेट लाईनमध्ये येत नाहीत, थोडा कमी जास्त डिस्टन्स असतो, त्यामुळे सावली पूर्ण पडत नाही. मग तो पार्शियल म्हणजे थोडाच भाग लाल दिसतो किंवा कलर्ड दिसतो. पण परंतु आजचं ग्रहण आहे हे अगदी टोटल, म्हणजे टोटॅलिटी आपल्याला तब्बल 1.5 तास दिसणार आहे. तर आजच्या लुनार एक्लिप्सचं खूप स्पेशल एकतर मोमेंट असणार आहे. आणि आजची ही रात्र अतिशय महत्वाची आहे. हा एकतर नॅचरल फिनॉमिनन असतो, कोणाच्याही हातात नसतो. आणि कितीतरी अनंत काळ हे जेव्हापासून म्हणजे सूर्यमाला आपले सोलार सिस्टम केम इन टू एक्झिस्टन्स, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जेव्हापासून आहेत तेव्हापासून हे येतच असतात काही पिरियड नंतर. तर त्यामुळे ही नॅचरल फिनॉमिनन आहे आणि त्यामुळे त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. आणि आपण अधिक अभ्यास करू शकतो चंद्राचा. जास्ती तो इल्युमिनेट झाल्यानंतर, लाल दिसायला लागल्यानंतर काही शास्त्रज्ञ त्याचे पिक्चर्स काढून आणि ऑब्झर्वेटरी मधून बघून अधिक अभ्यास करून संशोधन करतच आहेत. वेगवेगळ्या भागात आय एम शुअर जगात खूप अभ्यास चालू आहे. तर त्यामुळे एक्लिप्सचा म्हणजे ग्रहण जेव्हा असतं त्यावेळेला आपल्याला जास्ती संधी मिळते चंद्राचा अभ्यास करण्यासाठी. अगदी खरं आहे, ही खगोलीय पर्वणी म्हणावी लागेल. मात्र सोमनजी, चंद्रग्रहणाबाबत काही गैरसमज आहेत आणि त्यामागे काही आणखी कारण आहेत का, याविषयी काय आपण सांगाल? हो, नक्की. चंद्रग्रहणाबद्दल बरेच, चंद्रग्रहण काय आणि सूर्यग्रहण काय, खूप गैरसमज आहेत. पहिलं एक सांगायची गोष्ट म्हणजे आजचं हे ग्रहण साध्या डोळ्यांनी संपूर्ण भारतातून दिसणार आहे आणि ते बघायला पाहिजे. आणि ग्रहणाचे 3 प्रकार असतात. एक छायाकल्प चंद्रग्रहण, म्हणजे पुनुमरामध्ये चंद्रबिंब येतं छायेमध्ये, विरळ छायेमध्ये. थोडा भाग झाकला गेला तर खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतो. आणि संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेत आले तर खग्रास चंद्रग्रहण. ते आज आहे 1 तास 23 मिनिटं खग्रास स्थिती दिसणार आहे. आता गैरसमज म्हणजे पहिला म्हणजे पूर्वी काय असायचं, अज्ञान असायचं, ग्रहण कसं होतं हेच माहीत नसायचं. राहू केतू राक्षस गिळतात चंद्राला, सूर्याला, असा एक गैरसमज होता. वातावरण प्रदूषित होतं. आणि मला आठवतं आमच्या लहानपणी पाणी भरलेलं होतं तसंच, म्हणजे पाणी दूषित होतं ही एक कल्पना होती. आता माझा साधा प्रश्न असतो की तलावात जे पाणी असतं ते ग्रहणातच असतं ना, ते घरात येतं पुन्हा नव्यानं. तर हा एक गैरसमज होता की पाणी हे अशुद्ध होतं आणि पाणी ओतून टाकत असतात त्यावेळी. हा पहिला गैरसमज. दुसरा एक गैरसमज आहे, गरोदर स्त्रियांनी भाजी चिरली तर विकृत मुलं जन्माला येतं. हे सुद्धा चुकीचं आहे. कारण युरोपमध्ये थायलिडोमाइड नावाचं चुकीचं औषध हजारो स्त्रियांनी घेतलं आणि विकृत मुलं जन्माला आली हजारो. ती चुकीच्या औषधामुळं ग्रहणात भाजी चिरल्यानं नव्हे, हे समजून घ्यायला पाहिजे. ग्रहणात भाजी चिरली म्हणजे विकृत मूल जन्माला येतं. हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे. तिसरा महत्वाचा गैरसमज आहे, जेवायचं नाही, खायचं नाही. म्हणजे काही लोक सांगतात तुम्ही मलमूत्र विसर्जन करायचं नाही ग्रहणामध्ये. आता मला सांगा, 1 तास 23 मिनिटं खग्रास स्थिती आहे आणि उत्तर रात्री 1 वाजून 27 मिनिटांपर्यंत आजचं हे ग्रहण आहे. आता उत्तर रात्री 1 वाजून 27 मिनिटांपर्यंत रात्री 9:57 पासून हे मलमूत्र विसर्जन करायचं नाही. शक्य आहे का? तर शक्य नाही. उलट ते घातक आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की आरोग्यासाठी गरोदर स्त्रियांनी काय, लहान मुलं काय, अशक्तांनी काय, हे पूर्वीच्या काही वेळ ज्या लागले की हे पाळायचं, हे कबूल होतं. त्यावेळी माहीत नव्हतं, ग्रहणाचं टायमिंग सुद्धा परफेक्ट नव्हतं त्यावेळी. त्यामुळे हे गैरसमज होते. दूषित होत नाही, उलट उघड्या गाडीवरच्या भेळपुरी खाली तर ती जास्त दूषित आहे. ग्रहणामध्ये काहीही दूषित होत नाही, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, मला आठवतं माझ्या लहानपणी मी गिरगावात होतो आणि नळाला पाणी यायचं म्युन्सिपाल्टीचं आंघोळ केल्यानंतर, ग्रहण सुटल्यानंतर.
स्नान करायला हरकत नाही शरीर शुद्धीसाठी, पण ग्रहणात काहीही अशुद्ध होत नाही हे समजून घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं आता भारतानं Chandrayaan-3 जे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात पाठवणारा पहिला देश ठरला भारत देश. आपण संपूर्ण भारतीय बनावटीच आहे. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आपण वापरतो, विज्ञान युगात वापरतो. इस्रो सारखी संस्था एवढं महत्वाचं कार्य करते. अशा वेळी पुढच्या पिढीला सांगायला पाहिजे की ग्रहण हे अशुभ नसतं. ग्रहणामध्ये काय नक्कीच चंद्रग्रहण जितकं इंटरेस्टिंग आहे तितक्याच त्याच्याबाबतच्या या समजुती किंवा त्याच्याशी निगडीत खगोलीय घटना सुद्धा तितक्याच इंटरेस्टिंग आहे आणि त्याविषयीच आम्हाला अधिकाधिक तुम्हा दोघांकडूनही माहिती घ्यायचीच आहे. मात्र या कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परतूया. पाहत राहा NDTV मराठी. ग्रहण काळात काय करावं आणि काय नाही, ग्रहण काळ अशुभ की शुभ, अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. आजचं चंद्रग्रहण विशेष असणार आहे, कारण आज चंद्राचं अनोखं रूप बघायला मिळेल. नेहमी शुभ्र दिसणारा चंद्र आज लालबुंद दिसेल. चंद्राच्या या रूपाला ब्लड मून किंवा रेड मून असंही म्हटलं जातं. पण चंद्र लाल होणार म्हटल्यावर अनेकांच्या मनात भीतीही असते. भारतात ग्रहणाबाबत बरीच मिथक आहेत. यातलंच सर्वात मोठं मिथक गर्भवती महिलांबाबत आहे. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये अशी मान्यता आहे. ग्रहणावेळी गर्भवती महिलांबाबत विशेष काळजी घेतली जाते. महिलांना घराबाहेर जायला, प्रवास करायला मज्जाव केला जातो. ग्रहणामुळे गर्भातील अपत्यावर विपरीत परिणाम होतो. गर्भातील मुलाच्या शरीरावर डाग किंवा व्यंग येतं असा समज आहे. अनेक शतकांपासून भारतात या प्रथा पाळल्या जातात. दुसरं मिथक म्हणजे चंद्रग्रहणावेळी जेवण बनवू किंवा खाऊ नये. ग्रहण काळात हवा दूषित होते आणि यामुळे अन्नही दूषित होतं. असं अन्न खाल्ल्यास शरीरावर परिणाम होतो असा समज आहे. म्हणूनच बरेच जण ग्रहण काळात खानपान करणं टाळतात. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणावेळी सर्वात भीतीदायक वाटणारं मिथक म्हणजे ग्रहण पाहिल्यामुळे डोळे खराब होतात. पण ही बाब फक्त सूर्यग्रहणाच्या बाबतीत योग्य आहे. सूर्यग्रहण थेट बघितल्यामुळे डोळे खराब होण्याची शक्यता असते. मात्र चंद्रग्रहण थेट बघता येतं. त्यासाठी कोणताही सुरक्षा चष्मा किंवा ग्रहण पाहण्यासाठीच्या उपकरणांचा वापर करण्याची गरज नसते. चंद्रग्रहण थेट पाहणं सुरक्षित असतं. ग्रहण काळात मानलं जाणारं चौथं मिथक म्हणजे घरातलं पाणी दूषित होतं. सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाश पाण्यावर पडल्यामुळे ते दूषित होतं. याशिवाय घरात लावलेली झाडंही निर्जीव होतात असं मानलं जातं. मात्र ही केवळ अंधश्रद्धा असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे. हिंदू धर्मात ग्रहण काळात पूजापाठ करण्यावर अधिक भर दिला जातो. ती न केल्यास पाप लागतं अशी मान्यता आहे. ग्रहण सुरू झाल्यानंतर पूजापाठ सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतर स्नान करण्याची प्रथा आहे. याशिवाय काही जण ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घराची शुद्धी करतात. ग्रहण काळात पृथ्वीवर नैसर्गिक संकट येतं अशी ही जुनी मान्यता आहे. म्हणूनच या काळात प्रवास टाळला जात असे. पण ग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना आहे. त्याचा नैसर्गिक आपत्तींशी काहीच संबंध नसतो. ग्रहणाबाबतचं सर्वात मोठं मिथक म्हणजे या काळात रुग्णांच्या जीवाला धोका असतो किंवा काही जणांना आजारपण येतं. पण अशी कोणतीही वैज्ञानिक मान्यता नाही. फक्त भीतीमुळे आणि मानसिक तणावामुळे अशा घटना घडतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई. ऋतुजा, रक्तचंद्र आणि त्याबाबतची 7 मिथकं आपण पाहिलीत. अगदी जेमतेम 25 मिनिटं उरलेली आहे चंद्रग्रहणाला सुरुवात होण्यासाठी आणि त्याच निमित्तानं आपण ही सगळी चर्चा करत आहोत. आपण 7 मिथकं पाहिलेली आहेत. त्याचविषयी आपण अधिक चर्चा करूया. दाक्रू सुमन खगोल अभ्यासक आपल्याबरोबर आहेत. दाक्रू सुमनजी, चंद्रग्रहण म्हणा किंवा ग्रहणाविषयी ज्या काही समजुती आहेत त्या नेमक्या कशा डेव्हलप झाल्या किंवा त्या कशा रूढ होत गेल्या, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे कारण एक समज तर आहे की उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. आता चंद्रग्रहण पाहू शकतो, मात्र तरी सुद्धा सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असं विज्ञानही सांगतं आणि पूर्वीच्या काळातही ग्रहण पाहू नका ते निषिद्धच मानलं जात होतं. नेमक्या या समजुती गैरसमजुतींमध्ये कशा बदलल्या गेल्या, काय वाटतं तुम्हाला? दाक्रू सर, तुम्हाला प्रश्न विचारला होता, हा आवाज ऐकू आला का? हा, आता येतोय.
हा, मुळात या ग्रहणाविषयीच्या समजुती गैरसमजुतींमध्ये कशा परावर्तित झाल्या किंवा त्या कशा रूढ झाल्या? नाही, खरंच तुम्ही म्हणता ते साहजिकच आहे की आकाशात पौर्णिमेचा चंद्र जो नेहमी प्रकाशित दिसतो तो एकदम लालसर तपकिरी रंगाचा दिसायला लागला तर सामान्य माणसाला जर माहित नसेल ग्रहण आहे हे तर तो घाबरून जातो साहजिकच. किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी नेहमी प्रकाशित दिसणारा सूर्य जर चंद्रानं झाकल्यामुळे काळा दिसतो ते पाहून सुद्धा माणूस घाबरतो. म्हणजे खरं सांगायचं तर भीती पोटी आपण या अंधश्रद्धा बाळगलेल्या आहेत. मी अंधश्रद्धा म्हणणार नाही, गैरसमजुती म्हणेन. म्हणजे समजुती न पटल्यामुळे तो वैज्ञानिक कारण माहीत नसल्यामुळे या गैरसमजुती झालेल्या आहेत. अंधश्रद्धा वगैरे काय म्हणायची जरूर नाही, कारण हे साहजिकच आहे. म्हणूनच हीच एक संधी आहे चंद्रग्रहण कसं होतं हे समजून द्यायची. म्हणून शाळांमधील विद्यार्थ्यांना पालकांनी किंवा सरांनी शाळेतल्या शिक्षकांनी एकत्र जमून हे ग्रहण दाखवलं पाहिजे. वर्गात शिकवतो आपण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेमध्ये येतं, आपण उन्हात उभं राहिल्यानंतर जशी आपली सावली पडते तशी पृथ्वीची सावली अंतराळात पडते आणि त्याच्यामध्ये चंद्रबिंब आल्यामुळे ते लालसर तपकिरी रंगाचं दिसतं. हे आपण फळ्यावर शिकवून देण्यापेक्षा किंवा पुस्तकातून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष घटना घडताना हे जर दाखवलं तर विद्यार्थ्यांना ते पटतं. मला आठवतं 16 फेब्रुवारी 1980 खग्रास सूर्यग्रहण झालं होतं. पहिलं 98 वर्षांतर भारतातून दिसणारं आणि आम्ही कारवारला गेलो होतो. त्यावेळी सगळे प्रयोग केलेले आहेत. आमच्यापैकी 2 माणसं ग्रहणात प्रत्यक्ष जेवली होती, अजूनही ती ठणठणीत आहेत. 80 सालापासून विचार करा. त्यावेळी लाजळीच्या झाडांना पानं मिटली होती, कारण आपल्याला माहिती सूर्यप्रकाशामुळे रात्री पानं जशी मिटतात तशी ती ग्रहणात मिटली होती. तापमान उतार होता, पशुपक्षी घाबरले होते, पण ती भीतीपोटी हे होतं. म्हणून हे गैरसमज आहेत ना, हे भीतीपोटी झालेले. म्हणून निर्भय राहायला पाहिजे आपण. पहिली गोष्ट, ग्रहणामध्ये हवा दूषित होत नाही. उलट आपण उड्या गाडीवरचे पदार्थ खातो ते जास्त दूषित असतात. आपण स्वच्छ पाणी पितो आणि ग्रहणामध्ये साधी गोष्ट आहे, ग्रहणात जर पाणी अशुद्ध होत असेल तर तलावामध्ये सूर्याचे किरण पडतात, चंद्राचे किरण पडतायत, तेच पाणी आपल्या घरात येते की नाही. पण ते समजून घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, हे काय होतं माहितीये का, पूर्वीच्या काळी पाळत होते, असं करत होते म्हणून आपण ते पाळायचं नाही. आता जी पुढची पिढी आहे ना ती खूप प्रश्न विचारते आणि कार्यकारण समजून घेते. का करायचं ग्रहण, का पाळायचं, का जेवायचं नाही, किंवा गरोदर स्त्रियांनी का भाजी चिरू नाही, त्याचा आणि गर्भाचा काय समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मी मुद्दाम सांगितलं, युरोपमध्ये थॅलिडोमाइड चुकीचं औषध घेतल्यामुळं हजारो मुलं विकृत जन्माला आली. ग्रहणामध्ये भाजी चिरल्यानं नव्हे, मुसळ उभं राहतं. हा एक आणखी एक गैरसमज आहे. मुसळ उभं राहतं ग्रहणामध्ये. आम्ही करून बघितलंय प्रयोग, कारण गुरुत्वाकर्षण वगैरे असं काही वाढत नाही त्यावेळी. म्हणजे मला आठवतं 1982 मध्ये सगळे ग्रह पृथ्वीच्या एका बाजूला आले होते आणि तरी सुद्धा पृथ्वीवर काहीही परिणाम झाला नाही. 1982 मध्ये अष्टग्रही झाली होती त्यावेळी. तेव्हा हे खगोलीय घटना ज्या असतात ह्या समजून घ्यायला पाहिजेत. धूमकेतू दिसला की राजाला माहित असतो, अशी एक आपल्याकडे गैरसमज आहे. धूमकेतू पाहत नव्हते. मला आठवतं 1910 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातून धूमकेतू पाहिला होता. म्हणून हे कॉमेट्स आहेत, धूमकेतू येतात, त्यांचं दर्शन घ्यायचं पाहिजे, त्यांचा अभ्यास करायला पाहिजे. आणि चंद्रग्रहण ते इतकी सुवर्ण संधी आहे, कारण ग्रहण चष्म्यातून बघायची गरज नाही, साध्या डोळ्याने आपण बघू शकतो आणि समजावून देऊ शकतो विद्यार्थ्यांना. आणि पुढची पिढी आहे ना ती जास्त समंजस आहे असं मला वाटतं. त्यांना माहिती आहे खरं काय नाही, खोटं काय, वैज्ञानिक कारण काय, कारण भाव समजून दिला की ती मुलं शिकतात. म्हणून हे आपण ते गैरसमज म्हणायचे ठीक आहे, परंतु त्याच्यात तथ्य काहीही नाही हे समजून घ्यायला पाहिजे. आता स्नान करायचं शरीर शुद्धीसाठी आणि त्याचा ग्रहणाचा काही संबंध नाहीये. पूर्वीच्या काळात देवदान सुटे ग्रहण म्हणून ग्रहण सुटताना माणसं यायची आणि दान करायचे. दान हे कधीही करायला पाहिजे, त्याच्यासाठी ग्रहण कशाला पाहिजे. गरजू लोकांना मदत करणं, माणसानं माणसाची माणसासारखं वागणं हे आपलं सनातन वैदिक धर्म शिकवतो. मग ग्रहणातच का दान करायचे, इतर वेळी सुद्धा दान करा, मदत करा. लक्षात घ्या, ही कधीतरी घडणारी घटना आहे ना, ती भीती दाखवली जाते. आणि मला आठवतं गरोदर त्या उपाशी राहतात आणि जन्मणाऱ्या मुलाला किती, त्या गर्भातल्या मुलाला किती त्रास होत असेल विचार करा. त्या बाईला जेवायला द्यायला पाहिजे. आता 9:57 पासून रात्री 1
27 मिनिटापर्यंत हे चंद्रग्रहण आहे, एवढा वेळ आता ती बाई झोपली नाही तर तिच्या आरोग्याला परिणाम होणारच नाही का? मूत्र विसर्जन करायचं नाही, हे कसं शक्य आहे? नक्की डॉक्टर सर, असे आणि अनेक प्रश्न आहेत, त्याविषयी तुमच्याशी बोलायचंच आहे. मात्र आता आपल्या या कार्यक्रमामध्ये सिद्धेश्वर मारटकर ज्योतिषाचार्य देखील आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत. सिद्धेश्वरजी, खूप खूप स्वागत आहे या NDTV मराठीच्या कार्यक्रमामध्ये. सिद्धेश्वरजी, एक महत्वाचा योग आलेला आहे, तो म्हणजे 122 वर्षानंतर साधारणपणे चंद्रग्रहण आणि पितृपक्ष असा हा योग आलेला आहे, त्याविषयी काय सांगाल? हे बघा, दर महिन्याला पौर्णिमा आणि अमावस्या होतात. त्यातलाच हा एक महिना असा असतो की ज्यावेळेला रविचंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये चंद्रग्रहणाच्या वेळेला विशेष करून एक चंद्र झाकला जातो किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणू की त्या ठिकाणी चंद्र दिसत नाही आपल्याला. एक वेगळी घटना वर्षातून साधारण एक 4 ते 5 वेळा होण्याची शक्यता असते. हे काय होत आहे, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र याचा कुठेतरी त्या ठिकाणी वेगळा विचार करणं अपेक्षित असतं. याच्यामध्ये धर्मशास्त्र हे ज्या काळात निर्माण झालं त्यावेळेला खूप गैरसमज होते किंवा एक अनाकलीने भीती त्या लोकांच्या मध्ये काही वेगळं दिसलं तर असायची, की जसं की एक महाभारतामध्ये ग्रहण झालं आणि मग त्या जयद्रथाचा मृत्यू झाला वगैरे, तो ज्या गोष्टी आहेत, तर तिथं त्या ज्या काळामध्ये ह्या गोष्टी सगळ्या धर्मशास्त्राच्या आल्यात त्यावेळेला असणाऱ्या गोष्टी आणि त्यावेळेला असणारे समज हे आपण आत्ताच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये अनुभवाने, विज्ञानाने याच्यामध्ये बदल करणं आवश्यक असतं. तर इथं ज्या गोष्टी आपल्याला कळाल्यात की आता याच्यामुळे त्रास होत नाही, त्या आपण थोड्याशा बदल करायला पाहिजे. जसं की दुपारी 12 पासूनच काही खायचं नाही असं आपण म्हणू शकत नाही. जसं आता सोमन सरांनी सांगितलंय की याचा परिणाम आपल्याला अन्नावरती होतो का, किती प्रमाणात होतो, याचा साकल्याने विचार करून आपण याचा करायला पाहिजे. आता हा धर्मशास्त्राचा एक भाग झाला की त्यावेळेला आता बरं का की एकादशी सारखं जे व्रत केलं जातं त्याच्यामध्ये आधीच्या सूर्यास्तापासून उपवास धरण्याची पद्धत आहे आणि ती तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत म्हणजे द्वादशीच्या दुपारपर्यंत एकादशी व्रत सांगितले. आता असे पण लोक त्या ठिकाणी अजूनही पाळतात की त्याच्यामध्ये जर एकादशी करायची असेल तर दशमीच्या सूर्यास्तापासून द्वादशीच्या मध्यान्हीपर्यंत त्याचा उपवास केला जातो. आता एवढा लोक सहन करतात. आता हे त्याचे नियम आहेत, ते पाळायचे, ज्यांनी पाळायचे, नाही पाळायचे. आता काय होतंय की प्रत्येकाचं त्या ठिकाणी काम वेगळं आहे. ज्यांना धर्मशास्त्र पाळायचंय, जे पापविरू आहेत, ती लोक याच्याकडे थोडस एक गांभीर्याने बघितलं जातं आणि त्या गोष्टी पाळण्याची त्यांची एक अपेक्षा असते. आता आपण असं जर म्हटलं की हिमालयामध्ये जर सैनिक काम करतो त्याला जर आपण सांगितलं की तुम्ही वाईन पिऊ नका किंवा तुम्ही मांसाहार करू नका तर ते चालणार नाही. पण एक सामान्य माणसाला आपण काय सांगतो की बा दारूने लिव्हर खराब होतं काय, किंवा त्या ठिकाणी तुम्ही मांसाहार केला तर तुम्हाला फॅटी लिव्हरचा धोका असतो. तर हे सर्वसामान्य लोकांना जे नियम आहेत ते आपण परिस्थितीनुसार बदलायला पाहिजे. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याकडे चहा आणला, आपण आता आपलं त्याचं व्यसन म्हणून आपण त्याचा वापर करतो. तर इथं त्याच्यामध्ये काळानुसार, परिस्थितीनुसार आणि स्थळानुसार आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आता आपण कालसुसंगत असं त्याच्यामध्ये बदल करायला आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर याचा परिणाम होतो का, तो होतो. म्हणजे याच्यामध्ये ग्रहणाचा परिणाम हा एका दिवसाचा नसतो. म्हणजे आज ग्रहण झालं म्हणजे आज काहीतरी झालं, कोणीतरी म्हणेल की ठीक आहे आज ग्रहण झालं म्हणून समुद्रामध्ये लालबागचा राजा उशिरा त्याचं विसर्जन झालं, अशी पण जोड लावणारे लोक आहेत. पण प्रत्यक्षात काय होतं की ग्रहण हा याचा आपण अर्थ समजून घ्यायला पाहिजे की एका राशीमध्ये साधारण 1.5 वर्ष एक राहू केतूचं भ्रमण चालू असतं आणि ज्याला रवी ज्याला राहू केतूशी संयोग करतो, युती करतो, हे वर्षातून 2दा होतं. म्हणजे आता जसं सिंह राशीमध्ये रवी आणि साधारण राहू केतू एकत्र आहे, तर हा पुन्हा जेव्हा फेब्रुवारीमध्ये कुंभ राशीमध्ये रवी आणि राहू असे एकत्र येणार त्यावेळेला ग्रहण होईल. म्हणजे इथं तुम्हाला याच्या जवळपास चंद्र आणि सूर्यग्रहण लागोपाठ होण्याची शक्यता असते. असे ह्या 1.5 वर्षामध्ये 5 ते 7 ग्रहण होतात. आता ह्या 1.5 वर्षातले ग्रहण कुठल्या तरी राशीमध्ये होतात, म्हणून मग कुठल्या राशीला शुभ, कुठल्या राशीला अशुभ किंवा त्याच्या आधिपत्याखाली असणाऱ्या या गोष्टी आहेत त्याला ते अशुभ, ते 1.5 वर्षाचा कालावधी असतो. मग मी तुम्हाला काय सांगेल की बा आता ह्या राशी कुठल्या राशी नाही अशुभ आहे तर जलतत्वाच्या राशीनं अशुभ आहे. म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन. मग याचा परिणाम आपल्याला काय दिसतो आता, कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या राशीचा मध्ये जर ग्रहण होत असेल तर अतिवृष्टीचा धोका असतो.
हे आपण आता अनुभवाला घेतो, किंवा ह्या राशींचा संबंध उत्तर दिशेला असतो. मग आपल्याकडे उत्तर दिशेला जर महाराष्ट्राचे बघितले तर आपण बघितलं विदर्भ मराठवाड्यामध्ये पण अतिवृष्टी होती आणि दुसऱ्या उत्तर भारतामध्ये पण अतिवृष्टी होती. याचा आपण त्याच्यामध्ये जोड त्या ठिकाणी बघू शकतो. हे एका दिवसाचा परिणाम नाही. हा ज्या लोकांच्या राशी कुंभ आणि सिंह आहे. नक्कीच सिद्धेश्वरजी, याच प्रश्नावर जसं तुम्ही अतिवृष्टीचं उदाहरण दिलं त्याच विषयी मला लीनाजींना विचारायचं आहे. लीनाजी, खरोखरच ग्रहण म्हणजे ते सूर्यग्रहण असो किंवा आता हे चंद्रग्रहण आहे म्हणून चंद्रग्रहण, याचा आणि नैसर्गिक आपत्तींचा काही थेट संबंध आहे का? एकतर आज पौर्णिमा आहे त्यामुळे भरती, आणि आपण आताच पाहिलं की गिरगावच्या चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनाला सुद्धा आपल्याला थांबावं लागलं. सो नेचरच्या समोर, निसर्गाच्या समोर आपलं खरं काहीच चालत नाही. म्हणजे इथे काही आपण वेळ ठरवली असली तरी त्या वेळेत ते करू शकलो नाही. तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की पृथ्वी आणि चंद्र हे अर्थ मून सिस्टम म्हटली जाते आणि पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो आणि हे दोन्ही मिळून सूर्याच्या भोवती फिरतात. सो ऍस्ट्रॉनॉमी किंवा कॉस्मॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर ही एक सिस्टम आहे आणि नक्कीच चंद्राचा पृथ्वीवर आणि पृथ्वीवरच्या पाण्यावर खरंच इफेक्ट आहे, इम्पॅक्ट आहे आणि म्हणून तर टाइड्स होतात, भरती होते. तर असं आपण म्हणू शकतो. आणि जर महाप्रलय किंवा फ्लड्स येत असतील तर ते इतर पण काही फॅक्टर्स असतात. पृथ्वीच्या आतमधल्या टेक्टॉनिक प्लेट्समुळे ते काही हल्लं तर अर्थक्वेक होतात किंवा भूकंप होतात, ज्वालामुखी, या गोष्टी सगळ्या पृथ्वीच्या इंडिपेंडेंट स्वतःच्या पण असतात गोष्टी आणि चंद्राचा थोडाफार इम्पॅक्ट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की अर्थ अँड मून म्हणजे डिस्टन्स हा अंतर आहे 3,84,000 किलोमीटर्स. म्हणजे खूप जवळ पण नाही आहे, खूप लांब पण नाही, पण सगळ्यात जवळची सेलिस्टियल बॉडी म्हणजे चंद्र आहे. त्यामुळे पृथ्वीवर नक्कीच चंद्राचा इफेक्ट पडतोच आहे आणि आपल्या शरीरावर पण, म्हणजे कसा तर शरीरात पण पाणी आहे. आणि त्यासाठीच आता या चंद्रग्रहणासाठी अवघे 12 मिनिटं शिल्लक आहे. मात्र या चर्चेमध्ये ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. नरेंद्रजी, आपल्यासाठी माझा प्रश्न असा आहे, एकंदरीतच सूतक काळ हा सुरू झालेला आहे आणि सूतक काळामधील नेमके विविध नियम काय सांगतात त्याविषयी काय सांगाल? आता बघा, आपल्या प्राचीन वैदिक वाङ्मयामध्ये चंद्र आणि सूर्य यांना देवता मानले. तसा स्पष्ट उल्लेख वेदांमध्ये आहे. चंद्रमा मनसो जात चक्षुः सूर्यो अजायत. त्यामुळे या देवता स्वरूप असल्यामुळे याचं एक महत्व शास्त्रात सांगितलंय. म्हणजे मंदिरं बंद करणे किंवा देवतांना झाकून ठेवणे हा जो विषय आहे, कारण देवतांना असणाऱ्या ग्रहणांचा शुभ अशुभ इफेक्ट मिळतो या उद्देशाने वैदिक काळापासून या ग्रहण काळामध्ये जे काही नियम आणि शास्त्र हे ठरवून दिलेले आहे. त्याप्रमाणे सूतक काळ म्हणजे जे काही ग्रहणाच्या आधीचा जो एक कालखंड असतो साधारण 5 ते 6 तासांचा, त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं एक प्रकारे आपण पालन करावं या उद्देशाने शास्त्रामध्ये काही नियम प्राचीन काळापासून दिलेले. आज कालसुसंगत धर्मशास्त्र असावं हे आमच्या सोमण सरांनी पण सांगितलं आणि आमच्या यांनी पण सांगितलं, हे योग्यच आहे. परंतु तरी सुद्धा प्राचीन काळात जे काही प्राचीन वैदिक वाङ्मयांपासून त्याचा उल्लेख आहे त्याचंही महत्व निश्चित आपण व्यक्त केलं पाहिजे किंवा मानलं पाहिजे. या उद्देशाने हा सूतक काळ किंवा ज्याला आपण एक प्रकारच्या ग्रहणाचा असणारा आधीचा एक 4 ते 6 तासाचा कालखंड असतो, त्या कालखंडात मंदिरं बंद करण्याचा प्रकार आपल्या भारतात जास्त आहे. त्याचं कारणच ते आहे का देवता स्वरूप हे चंद्र आणि सूर्य मानण्यात येतात वेदांमध्ये. त्यामुळे हा प्रकारच्या देवतांना झाकून ठेवण्याचा प्रकार आपल्या भारतात दिसतो. आणि त्याप्रमाणे या काळातच जे सशक्त असतील म्हणजे ज्यांची स्थिती शारीरिक दृष्ट्या आरोग्यदृष्ट्या चांगली असेल त्यांनी काही नियम पाळावे असं शास्त्र सांगतं. आता जे तंदुरुस्त नाहीये, ज्याच्यात स्त्रिया आहे किंवा लहान मुलं आहेत, जसं सोमण सर म्हटले का बा एखाद्याला मलमूत्र त्यागाची गरज पडली तर काय करायचं, त्याच्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये त्यांना सवलत दिलेली की बा जे बाल आहे, स्त्रिया आहेत, गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी त्या गोष्टी कराव्या. पण जे सशक्त आहे, जे हे नियम पाळू शकतात त्यांनी नियम पाळावे. त्याचे शुभ परिणाम त्यांच्या असणाऱ्या जीवनामध्ये होतात असं धर्मशास्त्र सांगतं. आणि कालसंगत धर्मशास्त्र असावं हे योग्यच आहे, याच्यात चूक काही नाही. कारण ज्या काळात प्राचीन काळामध्ये ह्या गोष्टी आणि घटना ज्यावेळेस घडायच्या त्यावेळेस इतक्या प्रकारची प्रगती जी आजच्या काळात आपण अनुभवतोय, आधुनिक विज्ञान किंवा मॉडर्न सायन्स इतकं प्रगत नव्हतं किंवा त्या काळात त्याचा विचार पण नव्हता. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून ते नियम होते. परंतु आधुनिक काळात आपल्या वैदिक वाङ्मयात ज्या काही गोष्टी आहेत त्याचाही आपण वापर केला पाहिजे. कारण धर्मशास्त्राचं पण महत्व आहे.
त्यामुळे कालसुसंगत निर्णय घेणं याच्यात काहीही चूक नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं, पण ज्यांना नसेल त्यांनी अशी करायलाच पाहिजे अशी पण नियम किंवा अटी या नाहीयेत. खरं हे खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं की कालसुसंगत निर्णय घ्यायला हवेत आणि जसा काळ बदलतोय त्याप्रमाणे हे निर्णय घेणं गरजेचं असतं आणि तेव्हाच कुठे आपला समाज पुढे जाऊ शकतो. मात्र आता या चंद्रग्रहणाला अगदी काही मिनिटं उरलेली आहेत, जेमतेम 9 मिनिटं उरलेली आहेत आणि त्यामुळेच आणखीन उत्सुकता ताणली जाते आहे. हे नेमकं चंद्रग्रहण कसं दिसणार आहे, कुठे दिसणार आहे याविषयीची चर्चा पुढे आपल्याला सुरू ठेवायचीच आहे. मात्र तत्पूर्वी या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल अंतराळ शास्त्रज्ञ लीना बोकील आणि खगोल अभ्यासक दाक्रू सोमण यांना खूप खूप धन्यवाद NDTV मराठीकडून. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. नक्की चंद्रग्रहणाला काही मिनिटं उरलेली आहेत आणि त्यामुळेच आणखीन हे चंद्रग्रहण कसं दिसणार आहे त्याची मिनिटाची बातमी तुम्ही NDTV मराठीवर पाहू शकणार आहात. त्याचं महाकव्हरेज पाहणार आहोत आपण. त्याचे ही दृश्य काही ठिकाणची पाहतो आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी काही खगोल अभ्यासक म्हणा किंवा खगोलप्रेमी म्हणा ते जमा झालेले आहेत. त्यांच्यात उत्सुकता आहे ऋतुजा, हे चंद्रग्रहण नेमकं कसं दिसतंय. कारण देशाच्या विविध भागामधून विविध शहरांमधून हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे आणि खास म्हणजे उघड्या डोळ्यांनी ते पाहता येणार आहे आणि त्यामुळे हा क्षण प्रत्येकाला टिपता येणार आहे असं आवाहन सुद्धा खगोलतज्ञ हे अभ्यासक सर्वजण करत आहेत. हा चमत्कारिक असेल किंवा हा जो अनुभव आहे तो प्रत्येकानं घ्यावा, उघड्या डोळ्याने हे चंद्रग्रहण पाहावं असं आवाहन सुद्धा केलं जातं अभ्यासकांच्या मते. कारण एक वेगळी पर्वणी या सर्वांना मिळणार आहे. खरे पण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये ऋतुजा अतिवृष्टी होतीये, ढगाळ वातावरण आहे. अगदी महाराष्ट्रात सुद्धा मुंबई किंवा इतर ठाणे मुलुंड इकडचा विचार केला तर तिथे ढगाळ परिस्थिती आहे. त्यामुळे तिथून चंद्रग्रहण पाहणं कठीण आहे. मात्र ते लोक आपल्या चॅनलवर हे चंद्रग्रहण पाहू शकतील. हे चंद्रग्रहण कसं होणार आहे, कसं दिसणार आहे हे आपण पाहणारच आहोत. मात्र तुर्तास इथं घेऊ एक छोटासा ब्रेक, लगेचच परतूया. पाहत राहा NDTV मराठी.